पौष महिन्यातील रविवारी ऐकली जाणारी आदित्य रानूबाईची पवित्र कथा. पौष महिन्यात कडाक्याचा हिवाळा सुरू झाला होता. पहाटेची हवा अंगावर काटा आणणारी, पण तरीसुद्धा आकाशात उगवणारा सूर्य वेगळ्याच तेजाने तळपत होता. पौष महिन्यातील रविवार हा केवळ आठवड्यातील एक दिवस नसून तो सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त करून देणारा दिवस मानला जातो. या दिवशी ऐकली जाणारी आदित्य रानूबाईची कथा अनेकांच्या जीवनात अडचणी दूर करणारी, दुःख हरपणारी आणि संकटांवर मात करणारी शक्ती देणारी ठरली आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक गरीब पण सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या घरातील सून म्हणजेच आदित्य रानूबाई. नावातच सूर्याचा तेजस्वी अंश सामावलेला होता. आदित्य रानूबाई दिसायला साधी पण मनाने अत्यंत पवित्र, श्रद्धाळू, संस्कारक्षम होती. तिचे जीवन सुखात गेले असते, पण नियतीने तिच्यासोबत वेगळाच मार्ग आखलेला होता. लग्नानंतर काही वर्षातच तिच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. तरुण वयात वैधव्य आले. समाज, नातेवाईक, शेजारी सगळ्यांचेच वागणे बदलले. ज्यांनी कधी कौतुक केले तेच आता दूर राहू लागले. घरात पैसा नव्हता, आधार नव्हता आणि दुःखाचे डोंगर कोसळले होते. पण या सगळ्या परिस्थितीतही आदित्य रानूबाईने एक गोष्ट कधीही सोडली नाही, श्रद्धा. जी रोज पहाटे उठून स्नान करत असे, सूर्याला अर्घ्य देत असे आणि मनोभावे प्रार्थना करत असे. तिचा ठाम विश्वास होता की जो मला अंधारातही प्रकाश देऊ शकतो तो फक्त सूर्यनारायणच आहे. गावातील लोक तिच्या उपासनेला हसत. विधवा बाई, सूर्यपूजा करून काय मिळणार, देव कोणाचं ऐकत नाही असे टोमणे मारले जात. पण आदित्य रानूबाई कधीही विचलित झाली नाही. पौष महिन्यातील प्रत्येक रविवार ती उपवास करत असे. त्या दिवशी घरात जरी अन्नाचा कण नसला तरी ती पाण्यावर राहायची, पण सूर्यपूजा कधी चुकवायची नाही. एकदा पौष महिन्यातील पहिला रविवार उजाडला. त्या दिवसात तिने मनोमन संकल्प केला, हे सूर्यनारायणा, माझ्या आयुष्यात सुख नसलं तरी चालेल, पण मला धर्ममार्गावरून चालणाऱ्याची शक्ती दे. त्या दिवशी तिने सूर्योदयाच्या वेळी लाल वस्त्र परिधान केले. तांब्याच्या पात्रात पाणी, लाल फूल आणि अक्षता घालून सूर्याला अर्घ्य अर्पण केला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये तक्रार नव्हती, फक्त समर्पण होते. त्याच रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला. अंगावर सुवर्णप्रभा, डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि आवाजात अपार शांती. तो म्हणाला, आदित्य रानूबाई, तू घाबरू नकोस, तुझी श्रद्धा मला प्रिय आहे. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी ही कथा ऐकशील आणि सांगशील तर तुझे जीवन उजळून निघेल. ती दचकून जागी झाली. हृदय जोरात धडकत होते, पण मनात विलक्षण शांती होती. तिने हे स्वप्न देवांचा संकेत मानले. पण संकटे अजून संपलेली नव्हती. काही दिवसातच सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले. आमच्यावर अशुभ छाया नको असे म्हणून तिला गावाबाहेर सोडण्यात आले. त्या दिवशी ती एकटी, निराधार, पण तरीही सूर्यदेवावर विश्वास ठेवून चालत राहिली. तहान लागली, भूक लागली, पायाला फोड आले, पण तोंडातून एकही तक्रारीचा शब्द निघाला नाही. रस्त्यात तिला एक जुनी वस्ती लागली. तिथे एक वृद्ध स्त्री राहत होती. तिने आदित्य रानूबाईला आश्रय दिला. त्या वृद्धेने सांगितलं, बाळा, मीही सूर्यभक्त आहे, इथे राहा. पौष महिन्यातील रविवारी सूर्याची उपासना केलीस तर संकटे दूर जातात. आदित्य रानूबाईला वाटले जणू देवानेच तिला इथे आणले. त्या वस्तीत तिने लोकांना सूर्यपूजेचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला कोणी ऐकेना, पण हळूहळू लोक तिच्या संयमाने, श्रद्धेने प्रभावित झाले. एक दिवस असा आला जेव्हा त्या वस्तीत भयंकर संकट आले. पाणी आटले, रोग पसरू लागले, लोक घाबरले. तेव्हा आदित्य रानूबाई पुढे आली आणि म्हणाली, आज आपण सर्वजण सूर्यनारायणाची कथा ऐकूया. पौष महिन्यातील रविवार आहे, विश्वास ठेवा. लोकांनी शेवटचा उपाय म्हणून तिचे ऐकले. त्या दिवशी तिने प्रथमच आदित्य रानूबाईची कथा सांगितली. सूर्यदेवाची महिमा, श्रद्धेचे फळ आणि संयमांची ताकद. कथा संपताच आकाशात ढग जमा झाले. थोडक्यातच वेळात पाऊस पडला, विहिरी भरल्या. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि श्रद्धा दोन्ही होते. तेव्हा सगळ्यांना समजले, ही साधी स्त्री नसून सूर्यकृपेची वाहक आहे. पण ती फक्त सुरुवात होती. आदित्य रानूबाईच्या आयुष्यात अजून मोठे चमत्कार, मोठ्या परीक्षा आणि सूर्यदेवाची थेट कृपा होणार होती. आदित्य रानूबाईने त्या वस्तीमध्ये पहिल्यांदाच सूर्यनारायणाची कथा सांगितली. त्या दिवशी घडलेला चमत्कार लोक विसरू शकले नाहीत. अनेक दिवसांपासून कोरड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडलेले होते. रोगराई थांबली होती. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे तेज दिसू लागले. ज्यांनी आधी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता आदराने तिच्या पाया पडू लागले. पण आदित्य रानूबाई कधीही गर्विष्ठ झाली नाही. तिने स्पष्ट सांगितले, हे सर्व माझ्यामुळे नाही, हे सूर्यनारायणाच्या
कृपेने घडले आहे. मी फक्त एक माध्यम आहे. त्या दिवसानंतर त्या वस्तीत एक नियमच तयार झाला. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्याची पूजा आणि आदित्य रानूबाईची कथा ऐकली जाऊ लागली. स्त्रिया उपवास करू लागल्या, पुरुष सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागले आणि घराघरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. काही दिवसांनी त्या भागाचा राजा त्या वस्तीला भेट देणार असल्याची बातमी पसरली. राजा अत्यंत पराक्रमी होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. अनेक वर्ष होऊनही त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती. वैद्य, साधू, मंत्र, तंत्र सगळे करून झाले होते, पण काहीही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे राजा आतून अत्यंत अस्वस्थ होता. राजा वस्तीमध्ये आला तेव्हा लोकांनी त्याला आदित्य रानूबाईबद्दल सांगितले. महाराज, इथे एक सूर्यभक्त स्त्री आहे. तिच्या कथेमुळे आमच्यावरचे संकट दूर झाले. राजा सुरुवातीला हसला. एका साध्या स्त्रीच्या कथेमुळे संकटे दूर होतात हे मला पटत नाही. पण राजाच्या अंतःकरणात कुठेतरी एक कोपरा आशेचा जागा झाला. त्याने आदित्य रानूबाईला दरबारात बोलावण्याचा आदेश दिला. दरबारात आदित्य रानूबाई आली. साधी वस्त्रे, डोळ्यात नम्रता आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. राजा तिला पाहून थोडा आश्चर्यचकित झाला. तिच्या व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळे होते. राजाने तिला विचारले, तू सूर्यदेवाची कथा सांगतेस म्हणे. तुला काय वाटते, सूर्यदेव माझे दुःख दूर करू शकतो का? आदित्य रानूबाई शांतपणे म्हणाली, महाराज, सूर्यदेव सर्वांचा आहे. श्रद्धा असेल तर तो कोणालाही निराश करत नाही, पण श्रद्धेसोबत संयम आणि नियम पाळणे आवश्यक आहे. राजाला तिच्या शब्दात खोटेपणा वाटला नाही. त्याने विचारले, मग मला काय करायला हवे? आदित्य रानूबाई म्हणाल्या, पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा, लाल वस्त्र धारण करा, सूर्याला अर्घ्य द्या आणि मनोभावे आदित्य रानूबाईची कथा ऐका. कोणाला तरी अहंकार मनामध्ये ठेवू नका. राजाने तिचे म्हणणे मान्य केले. राजवाड्यातही पौष महिन्यातील रविवारी सूर्यपूजा सुरू झाली. संपूर्ण दरबारात शिस्त, सात्विकता आणि भक्तीचे वातावरण तयार झाले. पहिला रविवार गेला, दुसरा गेला आणि असेच काय विशेष घडले नाही. राजाच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. कदाचित ही सगळी अंधश्रद्धा असेल असे त्याला वाटू लागले. तिसऱ्या रविवारी मात्र काहीतरी वेगळे घडले. राजा राणीने स्वप्न पाहिले. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितले, श्रद्धा अर्धवट ठेवू नका, संयम ठेवा, सूर्याची परीक्षा सुरू आहे. राजा राणी घाबरून उठले आणि तिने हे स्वप्न राजाला सांगितले. राजा अधिक गंभीर झाला. त्यांनी आणखी श्रद्धेने व्रत सुरू ठेवण्याचा निश्चय केला. दरम्यान आदित्य रानूबाईच्या आयुष्यात एक परीक्षा सुरू झाली होती. काही लोकांना तिची वाढती प्रतिष्ठा आवडत नव्हती. त्यांनी राजाच्या कानावर चुकीच्या गोष्टी घातल्या. ही स्त्री लोकांना फसवत आहे, ती स्वतःचे महत्त्व वाढवत आहे. राजाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. त्यांनी आदित्य रानूबाईची परीक्षा घ्यायचे ठरवले. एका रविवारी तिला बोलावून राजा म्हणाला, जर तू खरोखर सूर्यभक्त असशील तर आज सूर्यास्तानंतरही प्रकाश निर्माण करून दाखव. हा शब्द ऐकून दरबारात खसखस पसरली. ही अत्यंत कठीण परीक्षा होती. आदित्य रानूबाईने क्षणभर डोळे मिटले. तिने मनोमन सूर्यनारायणाचे स्मरण केले आणि म्हणाले, महाराज, मी चमत्कार करणारी नाही, पण जर सूर्यनारायणाला योग्य वाटले तर तो मार्ग दाखवेल. सूर्यास्त झाला. अंधार पसरला. सगळे दरबारात थांबले होते. अचानक आकाशात ढग बाजूला झाले आणि चंद्रप्रकाशात सूर्यकिरणांसारखा तेजस्वी प्रकाशात दरबारात पडला. तो प्रकाश इतका विलक्षण होता की सगळे स्तब्ध झाले. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आदित्य रानूबाईच्या पाया पडून माफी मागितली. माझा अहंकार मला आंधळा करत होता, मला क्षमा करा. त्या दिवसांनंतर राजाने जाहीर केले, पौष महिन्यातील रविवारी आदित्य रानूबाईची कथा ऐकणे हे राजवाड्यात अनिवार्य झाले. काही आठवड्यांनी राजाच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली. राजा राणी गर्भवती झाले. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. लोक म्हणू लागले, ही सूर्यनारायणाची कृपा आहे. पण आदित्य रानूबाईने पुन्हा एकदा सांगितले, हे फळ श्रद्धेचे आहे, माझे नाही. याच काळात आदित्य रानूबाईच्या माहेरच्या गावातून एक बातमी आली. ज्या लोकांनी तिला घराबाहेर काढले होते त्यांच्यावर संकटांची मालिका सुरू झाली होती. दारिद्र्य, आजारपण, संकटे सगळे एकत्र आले होते. तेव्हा त्यांना आदित्य रानूबाईची आठवण झाली. जे लोक लाजत लाजत तिच्याकडे आले आणि क्षमा मागितली, आम्ही मोठी चूक केली, आम्हाला माफ कर. आदित्य रानूबाईने कुठलाही राग धरला नाही. तिने फक्त एवढे सांगितले, पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाची कथा ऐका, बाकी सगळे आपोआप सुरळीत होईल. हळूहळू तिची कीर्ती दूर पसरली. लोक फक्त संकटातच नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे येऊ लागले. आणि अशा पद्धतीने पौष महिन्यामध्ये जर आदित्य रानूबाईची ही कथा ऐकली तर जीवनामध्ये सूर्यनारायणाची कृपा ही नक्कीच होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका. ओम सूर्यदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.